हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, पीएम वाणी योजनेअंतर्गत जर तुम्हाला वायफाय कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम वाणीच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. पीएम वाणी योजना काय आहे, पीएम वाणी योजनेअंतर्गत आपण वायफाय कनेक्शन कसं घेऊ शकणार आहेत, आपल्याला किती या ठिकाणी फीस भरावी लागणार आहे आणि आपल्याला किती महिना या ठिकाणी आपल्याला वायफाय साठी द्यावं लागणार आहे, अशी सगळी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, पीएम वाणी योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू या ठिकाणी चालवली जात आहे. यामध्ये तुम्हाला वायफाय कनेक्शन देण्यात येणार आहे आणि याचं रिचार्ज आहे तुम्हाला 150 रुपये प्रति माह हे भेटणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही दोन पद्धतीचे या ठिकाणी पीएम वाणीचं जे कनेक्शन आहे ते तुम्ही घेऊ शकणार आहेत. एक म्हणजे पर्सनल यूजसाठी आणि एक म्हणजे प्रोव्हायडर म्हणून. प्रोव्हायडर म्हणून जर तुम्ही घेतलं तर तुम्ही याच्या रिलेटेड बिझनेस सुद्धा करू शकणार आहेत. यामध्ये तुमच्या अंतर्गत तुम्ही दुसऱ्याला सुद्धा वायफाय कनेक्शन देऊ शकणार आहेत. तर दोन्हीसाठी आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचबरोबर सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला pmwani.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड येईल. यामध्ये तुम्ही पीएम वाणीच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही पीएम वाणी कशा पद्धतीत काम करते, त्याचबरोबर पीएम वाणी काय आहे अशी सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही हवं असेल तर तुम्ही याची लँग्वेज सुद्धा या ठिकाणी चेंज करू शकता. तुम्ही जवळपास तुम्हाला सगळ्या लँग्वेज या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत. हिंदी आहे, मराठी आहे, तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे असेल ती तुम्ही लँग्वेज या ठिकाणी घ्यायची आहे. पीएम वाणी वायफाय ब्रॉडबँड कसा वापरायचा आहे त्याच्या रिलेटेड माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, पीएम वाणीच्या रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न या ठिकाणी नेहमी विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ माहिती पुस्तिका दिलेली आहे. या ठिकाणी व्हिडिओ माहिती पुस्तिका तुम्ही डाउनलोड करून त्याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकणार आहेत. तर अशा पद्धतीची तुमच्यासमोर पीडीएफ येईल. याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला रिचार्जच्या रिलेटेड असेल किंवा तुमचे दुसरे कुठलेही इतर क्वेश्चन असतील, सगळे तुमचे क्वेश्चन या मॅन्युअलमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही या ठिकाणी ती इझिली या ठिकाणी चेक करू शकणार आहात. तर मित्रांनो, आता पीएम वाणीच्या रिलेटेड मेन मुद्दा असा आहे की तुम्हाला कनेक्शन कुठून घ्यायचं आहे, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि मंथली जो रिचार्ज आहे तो तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे की 150 म्हणजेच आपल्याला 150 रुपये हा मंथली रिचार्जचा असणार आहे. आणि तुम्हाला पीएम वाणीचं कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तेच रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे हे बघण्यासाठी आपण आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत. तर ठीक आहे, पीएम वाणीचं रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुम्हाला याच्या रिलेटेड नंतरची जी काही इन्फॉर्मेशन असेल, जसं की तुम्हाला या ठिकाणी कनेक्शन कुठून घ्यायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, कनेक्शन बसवण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत, अशा पद्धतीची सगळी माहिती आपण सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे, पीएम वाणीचं कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती आलात. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पीडीओ पोर्टल नावाचं या ठिकाणी एक टॅब पाहायला भेटत आहे. सिंपली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं हू कॅन बिकम अ पीडीओ अशा पद्धतीचं या ठिकाणी ऑप्शन येईल. यामध्ये तुम्ही बघू शकता कोण या ठिकाणी पीडीओ होऊ शकतात. या ठिकाणी इन्स्टॉल वायफाय ॲक्सेस पॉईंट ॲट युअर प्रीमियस, त्यानंतर या ठिकाणी स्टार्ट सेलिंग द इंटरनेट ब्रॉडबँड ओव्हर वायफाय, या ठिकाणी तुम्ही सेलिंग सुद्धा करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कुठलेही रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड नसणार आहेत. नो रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड फॉर दिस. या ठिकाणी एनी विलेज लेवल एंटरप्राइजेस, या ठिकाणी VLE ग्रोसरी शॉप ओनर, टी शॉप ओनर असतील, त्यानंतर व्हेजिटेबल शॉप ओनर असतील, रेस्टॉरंट ओनर असतील, हे सगळे या ठिकाणी पीडीओसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. आणि तुम्ही तुमचं जे वायफाय आहे ते तुम्ही सेल देखील सुद्धा या ठिकाणी करू शकणार आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी त्याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ बनल्यानंतर तुम्हाला काय काय बेनिफिट भेटतील. या ठिकाणी एक्स्ट्रा इन्कम फ्रॉम सेलिंग इंटरनेट, त्यानंतर या ठिकाणी इन्क्रीज एक्झिस्टिंग जो बिझनेस आहे तो सुद्धा तुम्ही इन्क्रीज करू शकणार आहात.
त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा ब्रँड सुद्धा तुमच्या जे काही तुमचं विलेज असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तुमच्या एरियामध्ये तुमची वेगळी एक इमेज सुद्धा तुम्ही याच्या थ्रू तुम्ही तयार करू शकणार आहात. तर तुम्हाला PDO बनण्यासाठी सिंपल 4 स्टेपमध्ये तुम्ही या ठिकाणी PDO बनवू शकणार आहे. त्यामध्ये 1 नंबरचा आहे फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे PDOला. त्यानंतर या ठिकाणी PDO तुमचं सेटअप करून देणार आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काही इंटरनेट आणि वायफायचं जे काही सेलिंग आहेत तुम्ही त्याचं एन्जॉय करू शकणार आहात. तर ठीक आहे. तर आता फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणीच खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला इन्क्वायरी फॉर्म या ठिकाणी बिकम अ PDO या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी ऑल मॅन्डेटरी जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला फिलअप करायची. संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायच्यामध्ये सर्वात अगोदर तुमचं संपूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या एरियाचा पिनकोड या ठिकाणी द्यायचा आहे. तुमच्याकडे ब्रॉडबँड अवेलेबल आहे किंवा नाही हे या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. तुमचा संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी लोकेशन ऑफ डिप्लोमॅट या ठिकाणी तुमची लोकेशन टाकायची. जसं की किराणा स्टोअर असेल, मॉल असेल, रेस्टॉरंट, स्कूल, हॉस्पिटल किंवा जर तुमचं काही ऑर्डर असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑर्डर घेऊन त्या ठिकाणी तुमचं जे काही स्पेसिफिकेशन असेल ते तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी तुमची टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्सपेक्टेड डेली फुटफॉल टाकायचा म्हणजे तुमचे वायफायशी तुमच्या दिवसाला किती कनेक्ट होतील तो आकडा तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी रिमार्कमध्ये काय टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी तुम्ही या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन ते सुद्धा चालून जाईल. त्यानंतर ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. दिलेला खालचा कॅप्चा कोड फिलअप करायचा आणि सिम्पली सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो सबमिट केल्यानंतर युअर इन्फॉर्मेशन हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली विथ PM वाणी अशा पद्धतीचं तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल. तर खाली या ठिकाणी तुम्हाला डिटेल ऑफ PDO एजंट या ठिकाणी सेंट्रल रजिस्टर दिलेली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या नजीकचं जे काही प्रोव्हायडर असेल त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकणार आहे. त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांचा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे आणि ऑथोरायझर पर्सन या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि कंपनी कोणती आहे ती कंपनी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी हवी असेल तर तुम्ही त्याची PDF सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. PDF मध्ये तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी प्रोव्हायडर लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते कोण प्रोव्हायडर तुमच्या डिस्ट्रिक्टसाठी तुमच्या स्टेटसाठी अवेलेबल असतील ते तुम्ही या ठिकाणी चेक करायचे. तर तुम्हाला काही दिवसांनी PDO एजंटकडून तुम्हाला या ठिकाणी कॉल करण्यात येईल. याच्या रिलेटेड तुमची इन्फॉर्मेशन घेतली जाईल आणि तुमचं सगळं काही ओके असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काही वायफायचं कनेक्शन असेल ते त्यांचा एजंट स्वतः तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला तुमचं वायफाय कनेक्शन जे आहे ते सेटअप करून देईल. मित्रांनो वायफाय कनेक्शन सेटअप करण्यासाठी कुठलाही चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत. तुम्ही एकही रुपया त्या ठिकाणी तुम्हाला खर्चाची गरज नाही. फक्त तुम्हाला जे काही त्याचं मंथली रिचार्ज असेल ते तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही PM वाणी अंतर्गत जे काही तुम्हाला वायफाय कनेक्शन आहे त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी फॉर्म जो आहे तो भरू शकणार आहात. तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. तर ठीक आहे भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र,